यांच्या संकल्पनेतून ही साकार करण्यात आली ती लिंक आहे. क्रिक लाईव्हचा सन्मान करायचा आहे. चला आयोजकांना विनंती आहे की आपण क्रिक लाईव्हचा देखील सन्मान करा. चला वेळ फार कमी आहे. चला दादा सन्मान झालाय का सर्वांचा? विनोद दादा चला लाईव्ह वाल्यांचा हे करा. कुठे गेले आपले लाईव्ह टेक्निशियन? थोडा कॅमेरा थोडासा फिरवा जर. चला पाहुणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्ञानदेव तुकाराम पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. उपाध्यक्ष श्लोक कोऑपरेटिव्ह सोसायटीचे व्हाईस चेअरमन आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. माईची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. त्याचबरोबर अविनाश दादा पाटील यांचा यथोचित सन्मान केला जातोय. श्लोक पतसंस्था मुंबई संस्थापक त्याचबरोबर चेअरमॅन आणि द नेव्हल अकाउंट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई चेअरमॅन आहे. त्यांचा यथोचित सन्मान मायेची शाल प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह या त्यांनी देऊन त्यांचा गौरव केला जातोय. चला सन्माननीय राजेंद्र बोरगे साहेबांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. ओनर आर्यन एंटरप्राइजेसचे ओनर आहेत त्यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला त्यानंतर या ठिकाणी सन्मान घेतला जाईल पैलवानजी महेंद्र पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. युवा अध्यक्ष तानसा वारणा फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. त्यानंतर शुभम कुंभार साहेबांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. जनसेवा ड्रायव्हर फाउंडेशन उपाध्यक्ष मुंबई जिल्हा यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर पांडुरंग पाटील आबा स्टार क्रिकेटर आणि क्रिकेट प्रेमी म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. त्यांचा देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. चला यानंतर सन्माननीय केतन डोकरे साहेबांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. दादा तुम्हाला संधी मिळणार. थोडा 5 मिनिटं थांबा. मला इथून रसायनीला जायचं दादा. मोठमोठे दौरे करावे लागतात. तुमच्यासारखे प्रेमी लोक आहेत. माझ्यासारख्या छोट्याशा समालोचकाला बोलवतात. तर मला देखील घाई आहे. 8 वाजेपर्यंत रसायनीमध्ये मला पोहोचायचं आहे. चला तुळशीराम पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. चला मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला सन्माननीय सोनांजी नेर्लेकर साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला वेळ वाया घालू नका दादा. सन्मान करणं गरजेचं आहे. आलेल्या पाहुण्यांचा
सन्मान करणं फार महत्त्वाचं आहे आणि ते सन्मान केला जातोय. दमदार स्पर्धा आणि दमदार दादांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मान केला जातोय. त्याचबरोबर शिवाजी दादा पांडुरंग पाटील यांचा देखील येथून सन्मान करायचा आहे. चला संतोष दादाला विनंती की त्यांचा देखील सन्मान करा. चा सन्मान या ठिकाणी पार झालाय आणि लाईव्ह टेलिकास्ट चला आपला देखील सन्मान करून घ्या. चला लाईव्ह टेलिकास्ट करून घ्या. समालोचक दादा इंडिया क्रिक इंडिया चला चला सन्मान करून घ्या. वेळ वाया घालवू नका. समालोचक तुमचं
चला पारितोषिक वितरणाकडे आपण वळूया. चला उभे राहा दादा, सकाळपासून आपण उभे आहात, आता फक्त 5 मिनिटासाठी उभे राहा. चला चारही टीम जे उपांत्य फेरीमध्ये हरलात ते देखील आपण समोर उभा राहायचं आहे. खरं तर स्पर्धा तुम्हा सर्वांची ही स्पर्धा लाडकी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत विठ्ठल रुक्माई स्पोर्ट्स विरळे मुंबई आयोजित दमदार दादा चषक 2026 हे आयोजन आपण पाहिलं. या आयोजनामध्ये 16 संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या 16 संघातून 2 संघ मात्र अंतिम फेरीमध्ये ग्रँड फिनालीमध्ये दाखल झाले होते. शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी आणि लक्ष्मण 11 जांभूळ हे 2 संघामध्ये ग्रँड फिनाली झाला आणि त्यामध्ये बाजी मारली ती मात्र शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी या संघाने. चला पारितोषिक वितरणाकडे आपण जाऊया. चला सर्वात पहिला पुरस्कार दिला जाईल उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार. मी विनंती करतो या चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी शूज दिले गेलेत. चला मी विनंती करतो की सचिन दादा इंदुरकर सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान द्यायचा आहे. चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिक एनी गेस कोण असेल, कोणाला वाटते उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांना पारितोषिक मिळेल? चला आवाज द्या, थोडासा आवाज द्या. सकाळपासून खेळून आपण थकलात माहिती आहे आम्हाला देखील. अरे मी बोलून थकलो नाही, तुम्ही खेळून थकलात. चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांना पारितोषिक जात आहे शिवशंभो संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. सुनील या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं पारितोषिक जात आहे आणि मी विनंती करतोय की सन्माननीय सचिन दादा इंदुरकर सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान द्यायचा आहे. चला द्या लवकर द्या शूज. या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांना ब्रँडेड शूज देऊन या ठिकाणी गौरव देते सचिन दादा इंदुरकर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र सन्मान या ठिकाणी दिला जातोय आणि तो सन्मान इथे दिला जातोय. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शिवशंभो संघाचा सुनील याला दिला जात आहे. चला वेळ फार कमी आहे आपल्याकडे. चला मान्यवर आपला टॉस का बॉक्स आहे, सर्व तिथे उभे राहा आणि 5 मिनिटांमध्ये आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे. कारण मला देखील रसायनी परिसरात जायचं आहे, फार उशीर झाला आहे. 8 वाजेपर्यंत मला तिथे पोहोचायचं, पण इथे 7 वाजलेत. पहा कशी स्पर्धा होणार. रात्री 2 वाजेपर्यंत तिथे थांबणार आहे, त्यामुळे कुठली शंका नाही. आमचे रुपेश दादा पाटील तिथे पुढे गेलेत. चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा पारितोषिक सुनीलला जात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. दमदार चषकामध्ये दमदार आयोजनामध्ये हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं पारितोषिक इथे दिलं जात आहे. चला यानंतर उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. सन्माननीय मी विनंती करतो या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी कूलर हे पारितोषिक ठेवलं गेलंय. कूलर या ठिकाणी दिला गेलाय. त्यामुळे विनंती असेल सागर दादा दळवी यांना विनंती असणार आहे की उपाध्यक्ष शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे त्यांच्या वतीने हे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. चला उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक जात आहे. एनी गेस कोण असेल? चला बघा कसा आवाज येतो. आता कसा आवाज आला? उत्कृष्ट गोलंदाज म्हटलं की आवाज येतो, क्षेत्ररक्षण म्हटलं की आवाज नाही येत. चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा पारितोषिक जात आहे लक्ष्मण 11 संघाचा करण पाटील याला हा पुरस्कार दिला जाईल. मी विनंती करतो 9 विकेट या पूर्ण स्पर्धेमध्ये त्याने घेतलेत आणि सन्माननीय आमचे दमदार दादा सागर दादा दळवी उपाध्यक्ष शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे यांच्या वतीने आणि संपूर्ण मान्यवरांच्या वतीने हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. चला सर्व मान्यवर आपण तिथे उभा राहा. चला नेक्स्ट उत्कृष्ट फलंदाज. चला एनिकेस
चला 4 संघ आहेत तिथे, आवाजच येत नाही. एनिकेस कोण आहे काय वाटतं? कोणाचं तरी नाव घ्या, काका मामा दादा कोण आहे? चला हा उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक हे पुरस्कृत केले गेले. टीव्ही LED TV आहे आणि ती पुरस्कृत केली गेलेली आहे NBV स्पोर्ट्स रेडरे वारणा. मी विनंती करतो सर्व मान्यवरांना की त्यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक द्यायचं आहे. उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक जात आहे लक्ष्मण 11 संघाचा संजय याला. आणि बेस्ट बॅट्समन या स्पर्धेमध्ये त्याने 43 धावा कुठल्यात आणि उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक त्याला दिलं गेलं जाईल. लवकर या, उशीर करू नका, वेळ फार कमी आहे आपल्याकडे. चला या स्पर्धेचं 4th क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. चला या रोख रुपये 5,555 रुपये आणि आकर्षक चषक या ठिकाणी दिला जाईल पावनाई स्पोर्ट्स या संघाला. आणि 4th क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी आम्ही विनंती करतो या सौ अंकिता मॅडम असतील, त्याचबरोबर श्रीकांत आडुगळे साहेब असतील, यांच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर ट्रॉफी सौजन्य अविनाश दादा पाटील, श्लोक पतसंस्था मुंबई संस्थापक यांच्या वतीने या ठिकाणी दिले जात आहे. चला या लवकर 4th क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. पावनाई स्पोर्ट्स रोख रुपये 5,555 रुपये इथे देऊन त्यांना गौरवण्यात येते. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मात्र ती ट्रॉफी आणि रोख रुपये 5,555. हॅलो हॅलो हॅलो. चला तृतीय पारितोषिक या ठिकाणी दिले जाईल रोख रुपये 6,666 रुपये आणि ते पुरस्कृत आपल्याला केलं गेलं प्रकाश इंदुलकर भाऊ यांच्या वतीने, त्याचबरोबर अमोल दादा कुंभार युवा उद्योजक यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आणि 4th पारितोषिक तिथे तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. संघ मात्र आपल्याला पाहायला मिळेल, संघ असेल चोपडाई स्पोर्ट्स मालेवाडी या संघ मात्र इथे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ठरला आहे. रोख रुपये 6,666 रुपये या ठिकाणी दिले जातात आणि ट्रॉफी सौजन्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. अविनाश दादा पाटील, श्लोक पतसंस्था मुंबई संस्थापक, चेअरमॅन द नेवल अकाउंट कोऑपरेटिव्ह सोसायटी मुंबई यांच्या वतीने ही ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आणि हा सन्मान तृतीय पारितोषिकाचा दिला जातोय. चला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी या. चला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक हे पुरस्कृत केलं रोख रुपये 11,111 रुपये आणि हे पुरस्कृत केले गेले योगेश दादा पाटील, जनरल मॅनेजर मारुती सुझुकी या कंपनीचे. आणि ट्रॉफी सौजन्य अविनाश दादा पाटील यांच्या वतीने ही पुरस्कृत करण्यात आलेली ट्रॉफी आणि रोख रुपये 11,111 रुपये त्या ठिकाणी प्रदान करायचे आहेत. चला द्वितीय क्रमांकाचा मानकरी कोण आहे का? मी घेऊ बाबा ट्रॉफी, पैसे पण मीच घेतो बाबा, पैशाची जाम गरज आहे आयुष्यामध्ये. पैसे भरपूर कमवले, पैसे भरपूर गेले, पण आता पैशाची किंमत कळते. माणसं भरपूर कमवली दादा, माझ्या मोबाईलमध्ये 5,000 नंबर आहेत
एवढी माणसं आहेत की विचारू नका, 100च्या वरती ग्रुप असतील. चला, मजेचा विषय आहे दादा. चला, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जात आहे. रोख रुपये 11,111 रुपये दिले गेलेले आहे. त्याचबरोबर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई, विठ्ठल रुक्माई स्पोर्ट्स विरळे मुंबई, दमदार दादा चषकामध्ये 2026 मध्ये एक अनोखा पैठणी बेस्ट कर्णधारासाठी देखील या ठिकाणी दिली जाणार आहे. आणि सौजन्य आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खरं तर चला, जागतिक महिला दिनानिमित्त पैठणी या ठिकाणी दिली गेलेली आहे आणि ती पुरस्कृत मात्र केलेली आहे. सौजन्य असतील विनोददादा पाटील, सदस्य शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन, त्याचबरोबर सौजन्य विजयदादा निकम, सचिव शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई यांच्या वतीने हे साकार करण्यात आलेला आहे. चला चला, 16 संघातून उत्कृष्ट कर्णधाराचं ही पैठणी त्याच्या अर्धांगिनीला दिली जाते. खरं तर राजू पाटील जांभूर हा या स्पर्धेतील उत्कृष्ट कर्णधार म्हणून त्याला गौरवण्यात येईल आणि पैठणी देऊन त्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. आज बायको खुश होईल दादा. आज चॉकलेट घेऊन जायला लागेल अजून एक सोबत. नाराज नाही व्हायचं दादा, आयुष्यामध्ये खेळत राहायचं, हसत राहायचं. पैसे येतात जातात, पैशाला किंमत नाही ठेवायची, माणसाला किंमत ठेवा. चला, त्यानंतर बेस्ट टीम. चला, बेस्ट टीम आपल्याला पाहायला मिळते. शिवशंभो टीम मात्र इथे बेस्ट टीम ला देखील या ठिकाणी पैठणी दिली जाणार आहे. चला, बेस्ट टीमला देखील या ठिकाणी पैठणी देऊन गौरवण्यात येते. चांगली संकल्पना, जागतिक महिला दिनाच्या निमित्त मात्र ही संकल्पना साकारण्यात आली आहे आणि खरं तर दमदार स्पर्धा आणि दमदार आयोजनामध्ये या ठिकाणी चांगली स्पर्धा आयोजित केली आणि आमच्यासारख्या छोट्याशा समालोचकाला आपण या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यापुढील विवरण करतील. चला, उशीर झाला दादा भरपूर. चला, पारितोषिक 2 पारितोषिक राहिलेत ना, मालिकावीर आणि भ्रष्ट. चला, मी करतो. चला, एवढा वेळ थांबलो, अजून 5 मिनिटांनी काय होणार. चला चला, या स्पर्धेचा मालिकावीर कोण असेल एनिकेस? चला, आपण चर्चा करूया आता दादा. मालिकावीराचं पारितोषिक म्हणजे बहुमान, सर्वात मोठा बहुमान आहे. आपण त्याच्याशी चर्चा देखील करायची आहे. म्हणजे पहा, मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन या ठिकाणी गौरव देणार आहे. चला, एनिकेस कोण असेल मालिकावीराचं पारितोषिक जात आहे. खरं तर 68 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि चला, मालिकावीरासाठी ज्यांनी हे पुरस्कृत केले गेले खरं तर महेंद्रदादा पाटील आणि त्याचबरोबर हब शिवाजी पांडुरंग पाटील यांच्या वतीने हे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेले आहे. आणि हे पारितोषिक जात आहे उत्कृष्ट आणि अतिशय चांगला खेळ त्याच्यामध्ये आपण पाहिला. मालिकावीराचं पारितोषिक जात आहे शिवशंभो संघाचा, ज्याने 68 धावा केल्या, तो म्हणजे एनिकेस संदीप दळवी. ISR अतिशय चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या स्टेजवरती येऊन थांबले होते. पहा, चला चला, शायरी या ठिकाणी होईल. संदीप दादा, हे तुमच्यासाठी बरं का. तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस गांव में मेहमान बनकर आया कर. तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस गांव में मेहमान बनकर आया कर. तुझे तो बख्शी इस ग्राउंड की हुकूमत, तुझे तो बख्शी इस ग्राउंड की हुकूमत, तेरी ये सल्तनत है, तू इधर सुल्तान बन के आया कर. वाह, क्या बात है, क्या बात है.
अतिशय चांगली शायरी आपल्याला. चला आपण सल्लामत करूया का जरा 2 मिनिटं. चला मालिका वीराचं पारितोषिक या ठिकाणी मिळालंय. चला संदीप दादा आपण थोडीशी चर्चा करूया. सायकल मिळाली, ट्रॉफी मिळाली आणि सर्वात मोठा बहुमान मालिका वीराचं पारितोषिक मिळालंय. संदीप दादा या 1 मिनिट जरा चर्चा करूया आपण. संदीप दादा प्रथम तर तुमचं अभिनंदन असेल. मालिका वीराचं पारितोषिक तुम्हाला मिळालं. मला वाटतं वय 40च्या वरती असेल तुमचं. 46. मी 40 म्हणजे तुम्ही 46. चला 6 वर्षांनी मोठे. दादा मालिका वीराचं पारितोषिक मिळालंय. काय म्हणाल, आयोजन कसं होतं, स्पर्धा खेळताना तुम्हाला कसं वाटलं आणि या स्पर्धेबद्दल तुमचं काय मत असेल? नाही, ही स्पर्धा विरळे क्रिकेटरनी घेतली आणि चांगली स्पर्धा झाली आणि चांगल्या स्पर्धेत चांगला परफॉर्मन्स करायचा. बरेच दिवस झाले फिटनेसमुळे मला जमत नव्हतं, पण मी काही गोष्टीला मेडिसिन वगैरे बऱ्यापैकी केलं आणि म्हटलं नाही आज परफॉर्मन्स चांगला करायचा. आणि त्यासाठी मी गेल्या बऱ्याच दिवसापासून एकदम मेहनत घेतो आहे की माझा इंडोरन्स असो, माझं रिॲक्शन असो, नाही तर एक्सलेटर पॉवर असो, सगळे मी ते करून. मी स्वतः कुस्तीचा कोच आहे, सिनियर नॅशनल मेडलिस्ट आहे इंडियाला, त्याचबरोबर NIS आहे भारत सरकार, तर अनेक पदकांचा आहे. आणि उद्या होणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आहे जी वाघोलीला पुण्याला होणार आहे, तिथं मी स्वतः रेफरी राहणार आहे. आणि त्यासाठीच मग अनेक सारखा अजून मला फिटनेस ठेवायचा आहे. 50पर्यंत माझा चांगलाच फिटनेस राहील. दादा एक आवर्जून गोष्ट सांगेल, ही स्पर्धा तुम्ही खेळत होतात, मी समालोचन करत होतो, तुमची गोलंदाजी बघत होतो आणि गोलंदाजी बघत असताना 2 स्टेपची तुमची गोलंदाजी होती. खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक गोलंदाज आहे जितेंद्र कुरिया हे नाव आहे. अखंड टेनिस जगतामध्ये त्यांनी 10 वर्ष अधिराज्य गाजवलं आणि हिऱ्यांचे व्यापारी आहेत. आणि त्यांच्यासारखी शैली तुम्हाला मला आठवली की ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करत होतात त्यावेळेस त्यांच्यासारखी शैली मला आठवली आणि त्यांची आठवण मला निर्माण झाली, म्हणून मी हा विषय काढला. आणि आठवण होणं हे गरजेचं असतं. माणूस येतो जातो आयुष्यामध्ये, पण माणसाचं नाव निघणं हे फार महत्त्वाचं असतं. तर दादा मालिका वीराचं पारितोषिक मिळालंय, घरी गेल्यानंतर काय सांगाल? घरी गेलं तर सांगेल, घरी काय तर आमच्या स्पोर्टचंच वातावरण असतं. मुले असतील, मिसेस असेल, कारण की सगळे स्पोर्टमध्ये. आणि मी ज्या जन्माला आलो आहे ते स्पोर्टसाठीच आलो आहे की मी अनेक वर्षापासून क्रिकेट कुस्ती ह्या क्षेत्रातच आहे. आणि सांगायचं म्हटलं तर बॉलिंगसाठी जर माझे स्वतः विकास आडे सर कोच आहेत, ते विकास आडे सर, आणि मला कॅरम टर्न कसा टाकायचा, ऑफ टर्न कसा टाकायचा, अनेक पद्धतीने बॉल टाकायला शिकवले. आणि माझं मूळचं कुस्तीच आहे मी, पण माझा कुस्तीतला फिटनेस असल्यामुळे मी क्रिकेटमध्ये भरपूर काय चालतोय. चला एक शेवटचा प्रश्न असेल, वय वर्ष 46 पर्यंत तुम्ही खेळताय आणि इथे यंग मुलं भरपूर आहेत. यंग मुलांना अनेक शौक आहेत, मोठमोठे शौक असतात, परंतु तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? यंग मुलांना फिटनेसचे साठी काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने फिटनेस केलं पाहिजे? काय झालं आहे की आत्ताची जी यंग मुलं आहेत ती काय म्हणतात की आम्हाला कामात यातनं वेळ मिळत नाही. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की हे भाणे आहेत नुसते की वेळ मिळत नाही. माझ्याबरोबर कृपाशंकर एक इंडियन अर्जुन अवॉर्डी पैलवान आहेत, ते सुद्धा म्हणतात की भाना जर आपल्याकडे 24 तास आहे तर 1 तास आपण आपल्या शरीराला दिला पाहिजे, त्यात आपण तो व्यायाम केला पाहिजे आणि फिटनेस राखला पाहिजे आणि पुढच्या काळात फिटनेस तगडाच पाहिजे. थँक्यू व्हेरी मच सर, आपल्याबरोबर चर्चा केली, अतिशय चांगलं आपण सल्ला दिलात. आणि खरं तर मी यंग खेळाडूंना मी विनंती करेल की आपण व्यसनाच्या आहारी जाऊ नका आणि क्रिकेटवरती थोडंसं चांगलं लक्ष द्या आणि चांगलं क्रिकेट खेळा, शरीरावरती जास्त लक्ष द्या आणि जास्त करून क्रिकेट नुसतं खेळू नका, आपला कामधंदा देखील बघा. आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. मी एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे, मला भरपूर फोन येतात. दादा विनोद दादा 20 वर्ष झाले मी समालोचन करतोय, परंतु मी नवी मुंबईत जास्त समालोचन करत नाही. मी राहतो नवी मुंबईत, जन्म देखील नवी मुंबईत झाला, पण मी नवी मुंबईमध्ये मी समालोचन करत नाही. माझा मित्र रुपेश दादा पाटील हा माझा 20 वर्षापासूनचा मित्र आहे. तो मला नेहमी सांगत असतो, अरे तू नवी मुंबईत राहतो आणि नवी मुंबईत समालोचन का नाही करत? त्याच्या मागे भरपूर मोठं कारण आहे, त्यामुळे मी समालोचन करत नाही. काही बरेच वर्ष मी कामानिमित्त थोडंसं बाहेर असतो, कधी 3-3 वर्षांनी बदली होत असते. सरकारी नोकरीत असल्यामुळे थोडंसं 3-3 वर्षांनी कधी महाराष्ट्र फिरायला लागतो, त्यामुळे समालोचन ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी मी समालोचन करत असतो. म्हणून अखंड महाराष्ट्र फिरलो आणि तिथे समालोचन केले. आणि आज नवी मुंबईमध्येच मी जॉबला आहे आणि नवी मुंबईमध्येच ऑफिसमध्ये बसतो. आणि खरं तर नवी मुंबईत असल्यामुळे आज मी थोडंसं नवी मुंबईमध्ये फिरतोय. आणि माझं घर ऐरोलीमध्ये आहे आणि ऐरोली परिसरात मी राहतो. आणि आता सध्या नेरूळमध्ये मी भाड्याने राहतो, परंतु काही कारणास्तव मी थोडा लांब राहतोय. आणि आपण या ठिकाणी मला बोलवलं
त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी दादा शतस्य आभारी आहे. आणि येणाऱ्या 14 तारखेला मला महाराष्ट्र भूषण सन्मान हा पुण्यामध्ये दादा मिळणार आहे. माझ्यासारखा छोटासा समालोचक आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही समालोचकाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला नाही आहे. तो मला या 14 तारखेला मिळणार आहे. आणि मला अभिमान आहे की 20 वर्षानंतर माझे गुरुवर्य सँडी म्हात्रे यांनी मुंबईमध्ये राहतात. त्यांनी मला सांगितलं, दादा मी 25 वर्षे होऊन गेले मी समालोचन करतोय, मला कधी पुरस्कार मिळाला नाही, पण तू एवढा मोठा झालास, अखंड महाराष्ट्र फिरलास आणि कुणाल दाते माझा मित्र आज इंटरनॅशनल लेवलवरती गेला. हा तो देखील माझा मित्र आहे दादा. कारण खूप मोठं नाव कमवलं, पण काही कारणास्तव थोडंसं मी लांब राहिलो, कामानिमित्त थोडं महाराष्ट्रभर फिरायला लागलं, त्यामुळे मी समालोचनापासून थोडंसं लांब होत गेलो. आणि जिथे जिथे जाईल तिथे तिथे समालोचन करण्याचा प्रयत्न मी करत असतो. आणि या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा जाऊया आपण साबळे सरांकडे. चला, सन्मान करू नका, भरपूर सन्मान झालेत. एक सन्मान आमच्या शाहूवाडी तालुक्याच्या आपुलकीचा सन्मान तुमचा या ठिकाणी येतो की तो शुभ सन्मान माननीय आदरणीय विनोदजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. आज दिवसभर आपण सरांचा गोड आवाज ऐकला. दूर कुठेतरी जंगलात जावा, तिथे वेणू वाजावा, येणारा आवाज कानात जावा आणि तो आवाज म्हणजे अर्थातच उमेदजी मकसूद यांचा गोड आवाज आपण दिवसभर ऐकत होतो. आणि सरांचा या ठिकाणी येतो की तो शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. थँक्यू सो मच सर. आपण आज आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार मी व्यक्त करतो. आणि जाऊयात प्रथम पारितोषिक, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रोख कॅश प्राईज धनराशी 22,222 रुपये माननीय आदरणीय संतोष नाना पाटील दादा संघमालक यश 11 विळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आणि ट्रॉफी सौजन्य माननीय आदरणीय अविनाश पाटील दादा श्लोक पतसंस्था मुंबई संस्थापक चेअरमॅन द नेव्हल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी मुंबई यांच्या माध्यमातून ही चमचमणारी ट्रॉफी आपल्याला देण्यात आलेली आहे. आणि रोख कॅश प्राईज 22,000 रुपये आपण वितरण करत आहोत. आवाज देऊयात टीम शिवशंभो 11 या संघाने आज घडवला इतिहास. सातत्याने लढत राहिले आणि लढता लढता आपल्या नावाचा वाजवला डंका आणि घडवला इतिहास. हा संघ आहे टीम शिवशंभो 11. संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते दमदार दादा चषक 2026 चा मानकरी राहिलेला संघ टीम शिवशंभो 11 हा संघ आहे. चमचमणारी ट्रॉफी सर्व मान्यवर मंडळी आणि शिवशंभो 11च्या गालावरती हसलेला हसू. आणि आज दमदार दादा चषक 2026 हा महारण संग्राम आज चांगल्या रीतीने पार पाडला. खऱ्या अर्थानं दमदार दादा चषक 2026 विठ्ठल रुक्माई फोर्ट विरळे मुंबई या सर्व संघाचा आपण आभार व्यक्त करूया मित्रांनो. कारण या संघानं कित्येक दिवसाचं आयोजन होतं आणि या आयोजनामध्ये चांगलं कष्ट करून ही स्पर्धा यशस्वी पाडली. एकदा या संघाचं देखील आपण अभिनंदन करूया. VR स्पोर्ट विरळे या संघाचं देखील आपण आभार व्यक्त करूया. सर्व मान्यवरांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. दमदार दादा चषक म्हणजे माननीय आदरणीय दमदार दादा माननीय आदरणीय संतोषदादा पाटील आणि विनोददादा पाटील यांचे कळकळीची विनंती आहे सर्वांसाठी. कोणतेही कमी जर भासले असेल तर आणि कोणाचा अनादरानं सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली असं मी जाहीर करतो. चला, खरं तर आज दिवसभर ज्यांनी समालोचन केलं, खरं तर समालोचकाचा खरं तर सन्मान करणं फार गरजेचं आहे. गुणलेखा कुठे गेला आपला आदित्य? चला, आदित्यचा देखील सन्मान करा. चला, आज दिवसभर ज्याने खरं तर समालोचन केलं, आमचे मित्र परम मित्र आमच्या समवेत होते. आमचे खरं तर श्रीकांत दादा साबळे यांचा येथून सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. चला, श्रीकांत दादा साबळे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. चला, आयोजकांना विनंती की चला विनोद दादा मायेची शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. चला, लाईव्ह टेलिकास्ट आपला सन्मान एक राहिलाय, शेवटचा सन्मान आहे.
पुढे जा दादा, विनोद दादा थोडंसं पुढे 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 व्हा, पुढे 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 कॅमेरा. चला फ्रंटला दिसलं पाहिजे, समालोचक चमकला पाहिजे, पुढे गेलं जाणं गरजेचं आहे. असे भरपूर समालोचक आहे. विघ्नेश मडवी चॉकलेट बॉय हा देखील समालोचक आपल्याला नवी मुंबईत पाहायला मिळतो. चला सन्मान या ठिकाणी केला गेला आहे आणि लाईव्ह टेलिकास्ट. चला दादा एक सन्मान घ्या तुमचा, पण शेवटचा राहिला लाईव्हवाल्यांचा एक राहिला सन्मान. चला बाकी कोणाचा सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करा. आणि मी इथेच थांबतो आणि कार्यक्रम संपला असं. चला हलगीवाला, चला हलगीवाले दादा कुठे आहात तुम्ही? चला या, तुमचा पण एक सन्मान. हलगीवाले दादा वरती या. हो हलगीवाले दादा जरा वरती या, वरती या. चला तुमचा देखील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. चला सगळे झाल्यानंतर ना आमच्या पोरांसाठी जे नियोजन केलं त्याच्यासाठी मला कविता म्हणायचं. ओके चला. हे पहा, व्यक्तिमत्व चांगलं पाहिजे. खरं तर मनामध्ये भावना चांगल्या असल्या की सगळं चांगलं होतं. चला हलगीवाल्यांचा देखील सन्मान, सगळ्यांचा सन्मान करायचा. चला खरं तर आज हे आयोजन झालं आणि दमदार आयोजनामधील दमदार दादा चषकाचं आयोजन या ठिकाणी झालंय आणि सर्व या आयोजकांना